पुण्यातील खराडी परिसरातील मुठा नदीच्या पात्रात सोमवारी एका महिलेचं हात पाय आणि सिर नसलेलं मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। खरं तर ही महिला कोण आहे, कुणी ही हत्या केली याबाबत पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे। अर्थात पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील याच वस्तीत ती महिला राहत होती। त्या महिलेचं नाव सखीना खान असं आहे आणि धक्कादायक माहिती म्हणजे तिच्या सख्या भावानेच तिची हत्या केल्याचं आता समोर आलंय। याच वस्तीत ती राहत होती। अगदी प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या करण्यात आलेली आहे। आता पोलिसांच्या या तपासात समोर आलेला आहे। जर आपण बघितलं तर या वस्तीत एक खोलीत ती महिला सखीना खान या ठिकाणी राहत होती आणि हीच खोली तिच्या भावाला हवी होती, तिच्या नावावर करून घ्यायची होती आणि त्यासाठी याच घरामध्ये रात्रीच्या वेळी तो आला आणि त्यानंतर गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर त्या बहिणीचे तुकडे केले आणि पिशवीत घालून मुठा नदीत फेकून दिलं। अर्थात यामध्ये तिची बायको देखील सहभागी आहे। या दोघांनाही पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि इथं जर आपण बघितलं तर कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने ती हत्या करण्यात आलेली आहे। ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी अर्थातच पाऊस जोरात होत होता आणि पावसात हे कुणालाही कळू शकलं नाही की अशा पद्धतीने ही हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ज्यांनी सुरुवातीला सखीना खान ही मिसिंग आहे, ती सापडत नाही, गेले 3 दिवस ती घरी आलेली नाही, या संदर्भातली माहिती पोलिसांना ज्यांनी दिली ते आपल्या सोबत आहेत। काय तुम्ही तक्रार दिली होती पोलिसांना आणि तुम्हाला कधी संशय आला या संदर्भातला? मी पोलिसांना परवा रात्री जाऊन भेटलो की गेल्या 8 दिवस झाले आमची सखीना वड्यामध्ये दिसाना आणि ती अशी कुठं जात नाही कोणाला न बोलता। आणि जेव्हा मी पीआय साहेबांकडे गेलो त्यांनी तत्परता म्हणजे ते सेन्सिटिव्हिटी बघून त्यांनी लगेच गुन्हा दाखल केला मिसिंगचा आमचा आणि पुढे त्यांनी तपासाची चक्र फिरवली। आणि सखीनाचं असं होतं की सखीना एक दिवसही कुठं जात नव्हती, पण गेले तब्बल 8 दिवस सखीना इथं नव्हती। सखीनेचा आणि तिच्या भावाचा आणि तिच्या वहिनीचा प्रॉपर्टी वाद ही जी 10 बाय 10ची खोली त्याच्यावरनं चालू होता। सखीना मला दरवेळेस सांगायची ते मला मारतात, अंगावर गरम तेल टाकतात, मला तुम्ही नाही मिळून द्या। तर मी वेळोवेळी तिला मदत केली, पण शेवटी आशपाक एवढं मोठं पाऊल उचलेलं आम्ही असं स्वप्नातही विचार केला नव्हता। अक्षरशः त्यांनी त्याचे तुकडे केले। माझी फडणवीस साहेबांना, अजितदादांना आणि शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे त्यांना जन्मठेपेची शिक्षा लागावी, यापुढे असं कोणी पाऊल उचललं नाही पाहिजे प्रॉपर्टी वादासाठी कुठे झोपडपट्टीमध्ये। तो नेहमी यायचा इथं वाद व्हायच्या अगोदर या संदर्भात, म्हणजे त्या दिवशी रात्री काय घडलं कळू शकलं आतापर्यंत? त्या दिवशी सर शुक्रवारचा दिवस होता, ती आमच्या घरी आली, नेहमीप्रमाणे ती दुपारी जेवली, आमच्या घरातली सगळी कामं करून पलीकडे गोरी भाभी आहे त्यांच्या घरी गेली, रात्री 8:30ला गेली, 8:45ला जेवली आणि 9 वाजता खोलीतून झोपली। आणि हा खेळ बहुतेक जेव्हा जी हत्या झाली निर्घृत हत्या ती रात्री एक 12-12:30च्या सुमारास झाली आणि त्या दिवशी रात्री पाऊस खूप जास्त होता, म्हणजे मुसळधार पाऊस चालू होता कंटिन्यू। त्यावेळेस त्यांनी ते तुकडे वगैरे करून संगमडी नदीमध्ये टाकले आशपाकने। मग आता पोलिसांनी या दोघांनाही अर्थात सखीना खान याचा जो सख्खा भाऊ आहे आशपाक आणि तिच्या बायकोला अटक केलेली आहे। मी तुम्हाला ती खोली दाखवतो, अक्षरशः 10 बाय 10ची खोली आहे आणि ही खोली आपल्या नावावर करून घ्यावी यासाठी गेले काही दिवस सातत्याने प्रयत्न सुरू होता आणि त्यासाठी जर आपण बघितलं तर ही समोर 10 बाय 10ची खोली आहे, याचाच तो संपूर्ण वाद आणि त्यानंतर थेट हत्या करण्यात आली। बहिणीची निर्गुण हत्या करून अशा पद्धतीने तिचे तुकडे करण्यात आले आणि तिला मुठा नदीच्या पात्रात फेकून देण्यात आलं। पोलिसांनी आता अशा पद्धतीने हे तपास केलेला आहे। कडक शिक्षा व्हावी यासाठी इथले जे स्थानिक आहेत ती मागणी करतायत। पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने हे स्थानिक लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि प्रत्येकाची हीच मागणी आहे की सखीना खानच्या हत्येला न्याय मिळावा, कारण ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे असं कुणीही प्रयत्न करू नये। ज्या पद्धतीने फक्त प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या करण्यात आलेली आहे, हे सगळ्यांची मागणी तीच आहे की कडक शिक्षा व्हावी अशी मागणी या ठिकाणी करतायत। अतिशय चालाकीने सख्या भावानेच बहिणीची अशा पद्धतीने फक्त प्रॉपर्टीसाठी ही हत्या केली। कॅमेरावर राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।